नमस्कार. स्वागत आहे तुमचं डी-एन-ए सेशनमध्ये. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ज्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आहे आजच्या द हिंदूमध्ये आलेलं एक एडिटोरियल. हे बेसिकली आहे सध्या जी काही संघर्षाची परिस्थिती सुरू आहे, अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशांच्या दरम्यान, त्याच्या अनुषंगाने हे एडिटोरियल तिथं आलेलं आहे, संपादकीय आलेलं आहे. याच्यामध्ये मुद्दा काय उपस्थित करण्यात आलेला आहे, की न्यूक्लिअर फॅसिलिटीज म्हणजे आण्विक प्रकल्प इराणमधले ते बेसिकली टार्गेट केले जात आहेत अमेरिकेसारख्या देशाच्या बाजूने, इस्रायलसारख्या देशाच्या बाजूने. तर तो मुद्दा कितपत योग्य आहे, बरोबर आहे, चुकीचा आहे, या पद्धतीने याच्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये कोणता आहे, की याच्यामध्ये एक ऑर्गनायझेशन मेन्शन केलेली आहे, जी आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणून, IAEA म्हणून ती ओळखली जाते. इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे. आपल्याला अशा ऑर्गनायझेशन ज्या चर्चेत असतात त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी असं त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे. तर बेसिकली त्या ऑर्गनायझेशनचा उल्लेख का करण्यात आलेला आहे, कारण ही संस्था, ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवरती न्यूक्लिअर जे प्रोजेक्ट्स असतील, पॉवर प्लांट्स असतील वेगवेगळ्या देशांचे, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं सुपरविजन करत असते. त्यामुळे मग त्याचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. या संघटनेला आणखी वेगळ्या एका नावाने ओळखलं जातं, ॲटम्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट म्हणून ते ओळखली जाते. ठीक आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. भारत त्याचा सदस्य आहे. 1957ला स्थापना झाली या ऑर्गनायझेशनची. जर आपण 2025चा विचार केला, ठीक आहे, ही आकडेवारी या इमेजमध्ये जुनी आहे, 2025चा जर विचार केला तर 181 मेंबर्स आहेत या ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे. ही आकडेवारी ओल्ड आहे, याच्याकडं लक्ष देऊ नका. ही आकडेवारी जी आहे ती लेटेस्ट आहे. 2025पर्यंत जर विचार केला तर 181 मेंबर्स त्याच्यामध्ये आहेत. 2005ला या संघटनेला नोबेल पीस प्राईज देखील देण्यात आलं होतं. जे काम ही संघटना करत आहे, की न्यूक्लिअर वेपन्स असतील, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतील, ते चुकीच्या हातामध्ये, चुकीचा त्याचा वापर होऊ नये याच्यासाठी ही संघटना काम करते, ज्याच्यासाठी मग याला नोबेल पीस प्राईज देण्यात आलं होतं 2005 सालीचं. ठीक आहे. तर ही संघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. याच्यामध्ये त्या संघटनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रिलिम्सला जनरली आपल्याला क्वेश्चन विचारतील अशा संघटनांबद्दल. नेक्स्ट, आता याच्यावरती बघा, UPSCने मागं 2020ला PYQ विचारलेला आहे, की भारतातल्या काही अणुभट्ट्या, भारतातले काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स हे IAEAच्या म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या सुरक्षा उपायाअंतर्गत ठेवल्या जातात, तर काही नाहीत. असं का? रिझन का आहे? तर सेफ्टी मेजर्स, सिक्युरिटी मेजर्स काही आहेत या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे, ज्याच्या अंडर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या अशा अणुभट्ट्या, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्स ज्याला आपण म्हणतो, त्या सेफ्टी मेजर्सच्या अंडर ठेवल्या जातात. बट काही ठेवल्या जात नाहीत. तर याचं रिझन काय आहे? ठीक आहे. तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. UPSC प्रिलिम्सचा PYQ आहे, 2020ला हा विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट, पुढचा मुद्दा आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझबद्दलचा. मॅपिंगमध्ये प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारू शकतात, की होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे आता चर्चेत आहे, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात. तर त्याच्या आजूबाजूला कोणकोणते देश आहेत, ठीक आहे, किंवा होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये कोणत्या देशांच्या बॉर्डर्स ओपन होतात, लागून आहेत, या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतात. इथं स्ट्रेट ऑफ होर्मुझचं हे लोकेशन आहे. इराण सध्या संघर्षामध्ये अडकलेला, गुंतलेला जो देश आहे, त्याचं लोकेशन हे आहे. त्यांनी म्हणलेलं आहे, की स्ट्रेट ऑफ होर्मुझवरती आमचा टोटल सध्या कंट्रोल आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा एक महत्त्वाचा ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर म्हणून, एक ट्रान्सपोर्ट रूट म्हणून हा ओळखला जातो. बेसिकली मागच्या पण सेशनमध्ये काही आपण चर्चा केली होती, की ऑइल असेल, सोबतच मग कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस असेल, ठीक आहे, गॅस यासारख्या इम्पॉर्टंट ज्या कमोडिटीज आहेत त्या या ट्रेड रूटमधून इतर जगामध्ये जातात. गल्फ कंट्रीज म्हणून ज्या ओळखल्या जातात, या गल्फ कंट्रीजमधून मेजरली हे ऑइल आणि गॅस सप्लाय केलं जातं बाकी कंट्रीजला. मग भारतावरती पण या गोष्टीचा परिणाम होणार आहे, त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा त्याची केलेलीच होती. तर इराणने सध्या म्हणलेलं आहे, की त्याच्यावरती आमचा टोटली कंट्रोल आहे. ठीक आहे. मॅपिंगच्या अनुषंगाने फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझचं जो लोकेशन विचारतील, कोणकोणते देश तिथं सीमा त्यांच्या लागून आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तर मॅपिंगच्या अनुषंगाने तो मुद्दा व्यवस्थित करा. नेक्स्ट, GS पेपर 2शी संबंधित एक न्यूज आहे इम्पॉर्टंट. काल आपलं सेशन झालेलं नव्हतं, कारण काल फार काही इम्पॉर्टंट न्यूज नव्हत्या. ही जी न्यूज आहे ही कालच्या न्यूजपेपरमधली न्यूज आहे. ठीक आहे. कालचं सेशन होऊ शकलं नव्हतं, मग त्याच रिझनमुळं ते आपण घेतलेलं नव्हतं सेशन, की फार न्यूज नव्हत्या. मग ते आपण नेक्स्ट डेला आपण कवर ते न्यूज करणार आहोत. याच्यामध्ये
कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल यासारखी राज्य हे सेंटर स्टेट रिलेशनला घेऊन सध्या डिबेट करत आहेत की केंद्र आणि राज्य संबंध हे नेमके कसे असायला पाहिजेत. सध्याच्या काही गोष्टींवरती त्यांच्याकडून क्वेश्चन मार्क पोज केलं जात आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जसं की फायनान्स कमिशनबद्दल आपण चर्चा केलेली होती. वित्त आयोग शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितं आहे. वित्त आयोगाने जो 16वा वित्त आयोग आहे 16th फायनान्स कमिशन, त्याने 41% हा टॅक्सचा शेअर स्टेट्सला द्यायला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, अगोदर ते प्रमाण होतं 42%. मग ते 42% तसंच कंटिन्यू ठेवावं किंवा त्याच्यामध्ये वाढ केली जावी अशी या काही राज्यांची मागणी होती, ज्याच्यामध्ये मग कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे आणि केरळला आहे यासारख्या स्टेट्सची ती डिमांड होती. परंतु 41%ला ठेवलेलं आहे रेव्हेन्यू शेअरिंग या 16th फायनान्स कमिशनने. तो मुद्दा असेल. सोबतच मग GSTच्या अंडर जे रिफॉर्म्स करण्यात आले, वन नेशन वन टॅक्स जो करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळं काय झालं की जो रेव्हेन्यू टॅक्सेसमधला जातो होता स्टेट्सकडं तो पण कमी झालेला आहे. मग हे मुद्दे असतील किंवा याच्या पलीकडे जाऊन पॉलिटिकल मुद्दा असेल, मग तो गव्हर्नरचा रोल त्याचा मुद्दा असेल. गव्हर्नर्स रोल, आता गव्हर्नर्स ऑफिस जर आपण बघितलं तर या काही राज्यांमध्ये तो एक कॉन्फ्लिक्टचा सेंटर पॉईंट बनलेला आहे. मग तो मुद्दा असेल. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ही सेंटर स्टेट रिलेशन्सची डिबेट सध्या या राज्यांकडून केली जात आहे की त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. या बाबतीत तर तमिळनाडूने जर आपण बघितलं तर एक जस्टिस कुरियन जोसेफ हाय लेवल कमिटी नेमलेली होती युनियन स्टेट रिलेशनवरती आणि त्यांचा रिपोर्ट पण त्यांनी स्टेट असेंब्लीमध्ये तिथं इंट्रोड्यूस केलेला आहे, मांडलेला आहे. त्यामुळे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रिलिम्सला इथं क्वेश्चन विचारू शकतात की केंद्र राज्य संबंधांवरती जस्टिस कुरियन जोसेफ समिती कोणत्या राज्याने नेमलेली होती, तर तमिळनाडू राज्याने ती नेमलेली होती. हा मुद्दा पहिला लक्षात घ्या. आणि मेन्सच्या अनुषंगाने तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहेच. मग राज्यांकडून ही भूमिका घेतली जाते सध्या की केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये बदल, रिफॉर्म्स, सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याचे सध्या कॉन्फ्लिक्टचे पॉईंट्स कोणते आहेत ते सांगितलं. पहिला मुद्दा आहे हा रेव्हेन्यू शेअरचा. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे GSTचे रिफॉर्म्स, तो पण रेव्हेन्यूशी संबंधित मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे मेजर, तो आहे गव्हर्नरच्या रोलचा. चौथा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मागं वायनाड या ठिकाणी जी काही लँडस्लाईड झालेली होती त्याच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आला होता. सोबतच तमिळनाडूसारख्या राज्याला ज्यावेळी सायक्लोनचा फटका बसलेला होता त्यावेळी पण मुद्दा तो उपस्थित करण्यात आलेला होता की डिझास्टर फंड जो देणं एक्सपेक्टेड आहे तो दिला जात नाही. सोबतच मग NEPचा एक मुद्दा होता. मग अशा काही सेंट्रल स्कीमचा तो 5वा मुद्दा आपण तिथं नमूद करू शकतो. ठीक आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. सेंट्रल स्कीम, केंद्र सरकारच्या योजना, जसं की NEP, तमिळनाडूने सांगितलं होतं की NEP मधला जो 3 लँग्वेजचा फॉर्म्युला आहे तो आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही. म्हणून मग केंद्र सरकारने काय केलं होतं की जी दुसरी योजना आहे साक्षरता अभियानाशी संबंधित असलेली, त्याचे पैसे रोखलेले होते तमिळनाडूचे. मग असे काही कॉन्फ्लिक्टचे इश्यूज जे बघायला मिळत आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजेत. हे मुद्दे सगळे नोट डाऊन करून घ्यायचे जे केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण करत आहेत. याच्याच सगळ्या अनुषंगाने हा मुद्दा उपस्थित केला जात आहे की केंद्र राज्य संबंधांमध्ये बदल, सुधारणा करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पॉलिटीमध्ये त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे. कालचा जो दिवस होता 4 मार्च, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणून तो ऑब्झर्व केला जातो. ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कंबाईनसारख्या परीक्षेमध्ये तर प्रिलिम्सला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो अशा इम्पॉर्टंट डेजवरती, दिनविशेषवरती. ठीक आहे, 4 मार्च हा जो दिवस आहे तो वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणून ऑब्झर्व केला जातो. मग या पार्श्वभूमीवरती वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 हा रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेकडून? महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यसेवासारखा आयोग इथं प्रश्न विचारतं की स्पेसिफिकली तो रिपोर्ट आपल्याला विचारतील कोणत्या संघटनेकडून, कोणत्या संस्थेकडून पब्लिश केला जातो. ठीक आहे, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनकडून तो पब्लिश करण्यात आलेला आहे. ही ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे जी स्पेसिफिकली ओबेसिटी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्थूलता म्हणतो, त्या स्थूलतेशी संबंधित काम करणारी ती संघटना आहे. याच्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आता हे झाले सगळे प्रिलिम्स पॉइंटर. हे सगळे प्रिलिम्सच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले की रिपोर्ट कोणता आहे, कोणत्या संघटनेकडून पब्लिश करण्यात आलेला आहे, दिनविशेष कोणता आहे. आता आहे आपल्यासाठी मेन्ससाठी महत्त्वाचा मुद्दा, डिस्क्रिप्टिव्हसाठी, की भारतामध्ये जर आपण बघितलं तर या रिपोर्टच्या अनुसार परिस्थिती काय आहे की जवळपास 15 मिलियन लहान मुलं जे 5 ते 9 या वयोगटातली आहेत, 15 मिलियन संख्या लक्षात ठेवा, आणि 26 मिलियन मुलं जे 10 ते 19 या वयोगटातली आहेत, तर ते
ओबेस आहेत किंवा स्थूल आहेत, ओव्हरवेट आहेत असं या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. ही संख्या खूप जास्त मोठी आहे आणि एज ग्रुप बघा 5 ते 9 वयोगट आहे आणि 10 ते 19 वयोगट आहे. जे लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण, ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हा रिपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मेन्सला कुठं त्याला आपण लिंक करू शकतो तर सोशल जस्टिसमध्ये, ज्याच्यामध्ये हेल्थ नावाचा सेक्शन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हेल्थ नावाचा कॉम्पोनंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्सला कुठं क्वेश्चन विचारतील ते तुम्हाला सांगितलं. मेन्सला सोशल जस्टिसमध्ये, हेल्थमध्ये हा कॉम्पोनंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्याच देशांमध्ये अशीच गंभीर परिस्थिती आहे. आता ही ओबेसिटी वाढण्याचे रिझन्स काय आहेत, तर कोल्ड्रिंक्ससारखे जे शुगर असलेले ड्रिंक्स आहेत ते जास्तीत जास्त त्याचं कन्झम्पशन वाढलेलं आहे, सेवन त्याचं वाढलेलं आहे. सोबतच मग प्रोसेस्ड फूड म्हणजे चिप्स असतील, बाकी पॅकेज्ड फूड्स असतील, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणलं जातं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मग हाय फॅट, सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण असतं, ठीक आहे. हा शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, HFSS. हाय फॅट असेल, शुगर असेल, सॉल्ट असेल, त्याचं प्रमाण अशा प्रोसेस्ड फूडमध्ये असलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रॉडक्ट्सचं कन्झम्पशन वाढल्यामुळं, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणलं जातं, अशा प्रॉडक्ट्सचं कन्झम्पशन, सेवन वाढल्यामुळे ही परिस्थिती बघायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्याच देशांमध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते. जगाने काय केलं होतं, जागतिक पातळीवरती 2025चं एक ग्लोबल टार्गेट ठेवलेलं होतं की लहान मुलांमध्ये हे स्थूलतेचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, ओबेसिटी जी वाढत चाललेली आहे, ती अर्ध्यावरती आणणार 2025पर्यंत. परंतु हे टार्गेट मिस झालेलं आहे. आता ती डेडलाईन 2030 अशी केलेली आहे. तो पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मल्टी स्टेटमेंट जर क्वेश्चन विचारला प्रिलिम्सला तर त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट निश्चितपणे असेल की टार्गेट कोणत्या वर्षीचं ठेवलेलं होतं, स्थूलता जगभरातली अर्धी करण्याच्या दृष्टीने. तो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबत मग आणखी आकडेवारी, चायनानंतर भारताचाच त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक लागतो. कशाच्या बाबतीमध्ये, तर BMI, बॉडी मास इंडेक्स म्हणून जो सांगितला जातो, BMI, त्याच्या बाबतीमध्ये चायनानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो आहे. चीन टॉपला आहे, त्याच्यानंतर इंडिया सेकंड रँकिंगला आहे की चिल्ड्रन विथ हाय BMI, बॉडी मास इंडेक्स त्याचं प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या ओबेसिटीमुळं पुढं जाऊन काय होऊ शकतं की हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस बघायला मिळू शकतात, जसं की हायपरटेन्शन, हायपरग्लायकेमिया यासारख्या गोष्टी लहान मुलांमध्ये बघायला मिळू शकतात. त्यामुळे सोशल जस्टिसमध्ये हेल्थ कॉम्पोनंटमध्ये तो महत्त्वाचा आपल्यासाठी टॉपिक आहे, मुद्दा आहे. आणि प्रिलिम्सला तर हा रिपोर्ट आणि ते दिनविशेष आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आता हा जो संघर्ष सुरू आहे पश्चिम आशियामध्ये, तो भारताच्या जवळ येऊन ठेपलेला आहे. कारण अमेरिकेच्या बाजूने श्रीलंकेपासून जवळ, इथं लोकेशन पण दाखवलेलं आहे, श्रीलंकेपासून जवळ या लोकेशनला इराणचं जहाज बुडवण्यात आलेलं आहे मिसाईलच्या मार्फत. मिसाईल डागण्यात आली, टॉर्पेडो असं त्याला म्हणलं जातं, सबमरीनच्या मार्फत. आणि ते जहाज जे एका इथं ग्लोबल मरीटाईम एक्सरसाइजसाठी आलेलं होतं, तर त्याला बुडवण्यात आलेलं आहे अमेरिकेच्या बाजूने. त्यामुळं वॉर हे आता भारताजवळ आलेलं आहे असं म्हणलं जाते. विशाखापट्टणम या ठिकाणाहून ते ग्लोबल मरीटाईम एक्सरसाइज करून रिटर्न निघालेलं होतं जहाज, त्याला बुडवण्यात आलेलं आहे अमेरिकेच्या बाजूने. ठीक आहे, मग याच्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा काय आहे की याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला आहे की इंटरनॅशनल वॉटरमध्ये ते सिंक करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पाणी, आंतरराष्ट्रीय समुद्र असं त्याला म्हणलं जातं. आंतरराष्ट्रीय या भागामध्ये, प्रदेशामध्ये त्याला बुडवण्यात आल्यामुळं परत एकदा कन्सर्न तिथं रेज केले जात आहेत. मग प्रिलिम्सला आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की इंटरनॅशनल वॉटर्स म्हणजे नेमकं काय असतं. आता फॉर एक्झाम्पल इंडियाची टेरिटरी कन्सिडर करा. ठीक आहे, हा भाग आहे दक्षिण भारताचा. हा भारताचा जो टेरिटरीचा भाग आहे त्याच्यापासून 12 नॉटिकल माईलपर्यंत, ठीक आहे, 12 नॉटिकल माईलपर्यंत जो समुद्रातला भाग असतो तो टेरिटोरियल सी म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणजेच काय, हा आपला किनारा आहे, मुद्दाम तिथं तो मॅप काढलेला आहे. किनारी भागापासून समुद्र ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी 12 नॉटिकल माईलपर्यंत तो टेरिटोरियल सी कन्सिडर केला जात असतो. म्हणजे हा 12 नॉटिकल माईलपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यावरती पूर्णतः भारताचा कंट्रोल असेल. त्याच्यानंतर पुढं 200 नॉटिकल माईलपर्यंत जो भाग असतो तो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो, EEZ. म्हणजेच काय, या भागाला भारताचा पूर्णतः भाग मानला जात नाही, परंतु इथं जे काही रिसोर्सेस असतील त्याचा मायनिंग भारत करू शकतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आणि या 200 नॉटिकल माईलच्या पुढं जो भाग असतो समुद्राचा तो हाय सीज म्हणून ओळखला जातो. यालाच दुसऱ्या शब्दांमध्ये इंटरनॅशनल वॉटर असं म्हणलं जातं. मग इथं हा कोणत्याही देशाच्या आधिपत्याखाली नसलेला भाग असतो. इथं मग UN क्लॉस त्याच्या अंडर
सगळ्या गोष्टी कॅरी आऊट केल्या जातात. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, युनायटेड नेशनचं कन्व्हेन्शन आहे अशा हाय सीजच्या बाबतीतलं, अशा इंटरनॅशनल वॉटर्सच्या बाबतीतलं. त्यांच्या अकॉर्डिंगली इथला सगळा भाग गव्हर्न केला जात असतो. इथं कोणत्याही देशाचं इंडिव्हिज्युअल ज्युरिस्डिक्शन नसतं. ठीक आहे. आपल्याला प्रिलिम्सला प्रश्न विचारतात, मागं पण विचारलेला आहे 200 नॉटिकल माईलबद्दल, 12 नॉटिकल माईलबद्दल. टेरिटोरियल सी कोणता असतं, कोणता भाग असतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचा कोणता भाग असतो आणि हाय सीचा कोणता भाग असतो, ज्यालाच इंटरनॅशनल वॉटर असं म्हणलं जातं. तो मुद्दा लक्षात ठेवा. याला घेऊन हाय सीज ट्रिटीवरती देखील चर्चा सध्या सुरू आहे. हाय सीज ट्रिटी देखील त्याच्यावरती चर्चा सुरू आहे की या भागामध्ये मग नेमका कशा पद्धतीने रेग्युलेशन्स रूल्स असायला पाहिजेत, त्याचीच ट्रिटी सध्या त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. ती आणखी फायनलाइज झालेली नाही. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, या संघर्षाच्या परिस्थितीमुळं भारतातून जी काही उत्पादनं या वेस्ट एशिया रिजनमध्ये जात होती, पश्चिम आशियामध्ये जात होती, त्याच्यावरती पण इम्पॅक्ट पडलेला आहे. आपण आधी जाणून घेतलं की भारतामध्ये क्रूड ऑइल किंवा गॅस असेल यासारखे जे प्रॉडक्ट्स, जे कमोडिटीज येत होत्या त्या वेस्ट एशियामधून, त्याच्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे. परंतु भारतातून पण बरेच प्रॉडक्ट्स जातात या वेस्ट एशिया रिजनमध्ये, त्याच्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे. स्पेसिफिकली राईसचा जो एक्सपोर्ट आहे भारतातून होणारा, त्याच्यावरती इम्पॅक्ट जो झालेला आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये काही माहिती तिथं देण्यात आलेली आहे. जवळपास 6 मिलियन टन ॲन्युअल बासमती राईस जो एक्सपोर्ट केला जातो भारतातून 6 मिलियन टन बासमती राईस दरवर्षी एक्सपोर्ट केला जातो. त्यापैकी 70 ते 75% हा वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये जातो, पश्चिम आशियामधल्या देशांमध्ये जातो. 70 ते 75% म्हणजे मेजॉरिटी राईस एक्सपोर्ट जो आहे, बासमती राईसचा एक्सपोर्ट तो आहे वेस्ट एशियाला. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 1 मिलियन टन जातो एकट्या इराण या देशामध्ये. या सगळ्यावरती आता निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळं. ठीक आहे. तर तो इंडियन इकॉनॉमीमध्ये पण महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, जॉग्राफीमध्ये पण त्याला रिसोर्सेसला त्याच्यासोबत आपण कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर एस जयशंकर यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे म्यानमारशी संबंधित असलेलं. आयर आणि प्रिलिम्स या दोन्हीकडे याला आपण रिलेट करू शकतो. भारत म्यानमार लेड पीस प्रोसेसला सपोर्ट करतो. म्यानमार लेड आणि म्यानमार ओन्ड पीस प्रोसेस असेल त्याला भारताचा कायम सपोर्ट असेल, असा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गेले 3 ते 4 वर्ष झालं, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून म्यानमारमध्ये लोकशाहीने स्थापित असलेलं सरकार काम करत नाही. तिथं मिलिटरी रेजिम आहे, मिलिटरीचा सध्या कंट्रोल आहे. मग म्यानमार भारतावरती एवढा इम्पॅक्ट का टाकतो? कारण जर आपण बघितलं तर जवळपास 1643 किलोमीटरची बॉर्डर म्यानमारची भारताला लागून आहे. नॉर्थ ईस्टचा मेजॉरिटी पार्ट जो आहे तो म्यानमारला लागून असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग म्यानमारमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कुठं होतो? नॉर्थ ईस्टमध्ये होतो. नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला माहिती आहे की बंडखोर गट आहे. ठीक आहे. याला आयरमध्ये पण रिलेट करू शकतो, इंटरनल सिक्युरिटीमध्ये पण रिलेट करू शकतो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, मेन्सच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. नॉर्थ ईस्टमध्ये जर आपण बघितलं तर नॉर्थ ईस्टमध्ये बरेच बंडखोर गट आहेत, रिबेल ग्रुप्स आहेत. अशा रिबेल ग्रुप्सच्या बाबतीमध्ये काय होतं की आजूबाजूचे देश, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, अशा देशांमध्ये लोकशाहीने स्थापित असलेलं सरकार ज्यावेळी नसेल, मिलिटरीकडं कंट्रोल जातो किंवा ज्यावेळी तिथं अराजकता पसरते अशा देशांमध्ये, त्यावेळी हे नॉर्थ ईस्टमधले बंडखोर गट काय करतात? रिबेल ग्रुप त्या देशांमध्ये जाऊन आश्रय घेतात, जे भारतातल्या लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करत असतात. त्यांना आश्रय स्थान उपलब्ध होऊन जातं. इंटरनल सिक्युरिटीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच भारताचे काही प्रोजेक्ट, आता कलादान मल्टीमोडल जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती पण इम्पॅक्ट झालेला आहे. कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट काय आहे तर भारताची डिपेंडन्सी या चिकन स्नेकवरती, सिलिगुरी कॉरिडॉर म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी नॉर्थ ईस्टला कनेक्ट करणारी ती कमी करण्यासाठी आपण काय केलं, असे काही प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत. मग कोलकातापासून सिट्टवे नावाचं जे पोर्ट आहे तिथून आपल्या नॉर्थ ईस्टला कनेक्ट करणारा हा रूट आपण डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु ज्यावेळी तिथं अशी अराजकता किंवा अस्थिरता, इन्स्टॅबिलिटी असते, त्यावेळी अशा ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. बांगलादेशच्या मार्फत पण असे बरेच कॉरिडॉर्स आहेत, रेल्वेचे कनेक्टिंग रूट्स आहेत. परंतु बांगलादेशमध्ये पण मागे जी परिस्थिती उद्भवलेली होती त्याच्यामुळं या ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉरवरती इम्पॅक्ट होतो. मग त्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्यावरती इम्पॅक्ट टाकणार आहेत. सोबतच एस जयशंकर यांनी त्या स्टेटमेंटमध्ये आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे फॉरेन पॉलिसीचा. भारताच्या 3 महत्त्वाच्या फॉरेन पॉलिसीच्या सेंटर पॉईंटला आहे म्यानमार, असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. पहिलं आहे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी, दुसरं आहे ॲक्ट ईस्ट धोरण, अगोदर होतं लुक ईस्ट जे 2014मध्ये झालेलं आहे ॲक्ट ईस्ट. याच्याबद्दल प्रिलिम्सला पण प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे राज्यसेवा आयोगाने.
ठीक आहे. अगोदर होतं लुकिस्ट, ते आता झालेलं आहे ॲक्टिस्ट 2014 आणि महासागर नावाचा इनिशिएटिव्ह आहे, म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन. हा जो हिंदी महासागराचा रिजन आहे त्याच्यामध्ये हा इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेला आहे. या तिन्ही फॉरेन पॉलिसीच्या सेंटर पॉईंटला आहे म्यानमार असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे. सोबतच म्यानमारसोबतचे जे संबंध आहेत भारताचे ते शतकानुशतका आहेत. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माशी संबंधित आहेत. किनशिप म्हणजे नातेसंबंध देखील आहेत. जॉग्रफीने तर आपण कनेक्टेड आहेच, सोबत लँग्वेज आणि लिटरेचर, भाषा आणि साहित्य याने देखील आपण कनेक्टेड आहे असं देखील तिथं केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा तिथं नमूद केलेला आहे. अशा गोष्टी डायरेक्टली तुम्ही तुमच्या ॲन्सरमध्ये नमूद करू शकता. व्हॅल्युएशन कशाला म्हणतात, यालाच म्हणतात. ठीक आहे. व्हॅल्युएशन म्हणजे हेच असतं की ॲन्सरमध्ये डायरेक्टली आयदर तुम्ही याला इंट्रोमध्ये वापरा की भारत आणि म्यानमारचे संबंध एक्झॅक्टली कसे आहेत, तर एस जयशंकर यांच्या अकॉर्डिंगली यांनी सांगितल्याप्रमाणे भारत आणि म्यानमारचे संबंध असे आहेत. सोबत नंतर मेन बॉडीमध्ये याला तुम्ही यूज करू शकता की भारताच्या फॉरेन पॉलिसी अशा कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये म्यानमार सेंटर पॉईंटला आहे, तर तिथं या गोष्टी तुम्ही नमूद करू शकता. ठीक आहे. बाकी मॅपिंग आणि प्रिलिमच्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे की किती किलोमीटरची बॉर्डर म्यानमारसोबत लागून आहे. आता मागं इंटरनल सिक्युरिटीमध्ये या पद्धतीने प्रश्न विचारला होता बघा मेन्सला, की इंटरनल सिक्युरिटी जे थ्रेट्स आहेत त्याला ॲनालाइज करा. म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान सोबतच LOC या अनुषंगाने भारताच्या सीमेवर जे काही सुरक्षा धोके आहेत किंवा सीमापार गुन्हेगारीचे जे मुद्दे, ज्या समस्या बघायला मिळतात त्याचं विश्लेषण करा असं तिथं नमूद केलेलं होतं. ऑल्सो डिस्कस द रोल प्लेड बाय व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस इन दिस रिगार्ड. मग भारताची जी सुरक्षा दलं आहेत त्यांनी बजावलेल्या भूमिकेवर चर्चा करा. इंटरनल सिक्युरिटीमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. स्पेसिफिकली मग 3 देशांचा तिथं उल्लेख केलेला आहे. इकडं आपल्याला माहिती आहे टेररिझम, दहशतवाद बघायला मिळतो. इथं आत्ता सांगितलं की अस्थिरता जी निर्माण झालेली आहे, बांगलादेशचा पण मुद्दा अस्थिरतेचा, आणि याच्यामुळं मग रिबेल ग्रुप जे भारतातले आहेत त्याच्या अनुषंगाने जे काही सिक्युरिटीचे कन्सर्न तिथं अराईज होतात, समोर येतात, ते आपल्याला याच्यामध्ये नमूद करणं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे. सीमापार गुन्हेगारी याला तुम्ही ड्रग नेक्ससोबत कनेक्ट करू शकता, तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. यासारखी गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करणं एक्सपेक्टेड होतं. नेक्स्ट GS पेपर 3शी संबंधित आलेले काही मुद्दे. याच्यामध्ये बघा क्लायमेट रिस्क, क्लायमेट चेंजमुळे जे काही रिस्क येत आहेत तर त्याचे विविध परिणाम काय होत आहेत, पुढं पण जाऊन काय होऊ शकतात, त्याचे संबंधित काही मुद्दे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. परमनंट सॉव्हरेंटी ओव्हर नॅचरल रिसोर्सेस हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं उपस्थित केलेला आहे. आता ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, हे प्रिन्सिपल नेमकं काय आहे, तर परमनंट सॉव्हरेंटी ओव्हर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, तर तो एक फंडामेंटल राईट आहे देशांचा आणि लोकांचा. याच्यामध्ये देशाकडं, त्या राज्याकडं अधिकार असतो की अबाव अँड बिलो ग्राउंड जे काही फॉसिल फ्यूल्स असतील ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचे. परंतु आता झालं आहे काय की 1.5 डिग्री सेल्सिअसच्या बिलो टेम्परेचरची ग्लोबल ॲव्हरेज जी लेवल आहे ती मेंटेन करण्याचे जे टार्गेट आहेत त्याच्यामुळं झालेलं काय आहे की फॉसिल फ्यूलला फेज आउट करण्याची चर्चा सगळी सुरू झालेली आहे. ही चर्चा कधी सुरू झाली तर COP28 आणि COP30मध्ये स्पेसिफिकली 2 वेळा या COPमध्ये मुद्दा तो उपस्थित करण्यात आला होता फॉसिल फ्यूलचा. स्पेसिफिकली फेज आउट ही कन्सेप्ट, हा कीवर्ड तिथं, ही संकल्पना तिथं वापरण्यात आलेली आहे. फेज आउट म्हणजे काय, टोटली फॉसिल फ्यूलचा वापर बंद करायचा आहे. परंतु मग भारतासारख्या देशाने याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. आम्ही कम्प्लिटली फेज आउट लगेच करू शकत नाही. आम्ही काय करू शकतो, आम्ही फेज डाऊन करू शकतो. म्हणजे फॉसिल फ्यूलवरचं या जीवाश्म इंधनांचा वापर आम्ही कमी करू शकतो हळूहळू आणि नंतर तो फेज आउट करू शकतो. कारण भारताने तिथं स्पेसिफिकली रिझन सांगितलं. पहिलं रिझन सांगितलं की आमची डिपेंडन्सी त्याच्यावरची खूप जास्त आहे, अवलंबित्व आमचं खूप जास्त आहे. मग ते इकॉनॉमिकली असेल किंवा डेमोग्राफिक्सच्या मार्फत असेल. एम्प्लॉयमेंटचा मुद्दा भारताने तिथं उपस्थित केला. मोठ्या प्रमाणामध्ये फॉसिल फ्यूल म्हणजे कोळसाच्या खाणी बघा आपल्याकडे किती आहेत आणि त्याच्यामार्फत किती लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते. सोबतच इतर रिसोर्सेस, इतर जे रिन्युएबल एनर्जीचे रिसोर्सेस आहेत त्याचं प्रमाण आणखी तेवढं वाढलेलं नाही. कोल बेस्ड डिपेंडन्सी जास्त आहे. या सगळ्या रिझन्समुळं आम्ही लगेच फेज आउट करू शकत नाही, आम्ही फेज डाऊन करू शकतो. तो भारताने तिथं मुद्दा उपस्थित केलेला होता. ठीक आहे. सी लेवल जी वाढत चाललेली आहे, समुद्राची पाणी पातळी जी वाढत चाललेली आहे, याच्यामुळं स्मॉल आयलंड कंट्रीजला धोका निर्माण होत चाललेला आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तिथं उपस्थित राहिलेला आहे. सोबतच क्लायमेट चेंजमुळं मायग्रेशन इंड्यूस व्हायला लागले, म्हणजे लोक स्थलांतर करायला लागलेत. आता हेच एक्झाम्पल बघा की अशा पद्धतीने जर बेटांवरती स्थित असलेले देश ते जर बुडायला लागले असतील, पाणी पातळी तिथली वाढायला लागलेली असेल, तर तिथले लोक निश्चितपणे
हे स्थलांतर करणारच आहेत. परंतु आपल्याकडं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे 1951चं रिफ्युजी कन्व्हेन्शन आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्लायमेट रिफ्युजीचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही. मायग्रेशन स्थलांतर जे होत असतं, रिफ्युजी ज्याला आपण म्हणतो, तर ते त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही कारणास्तव, मग वंश असेल, रिलिजन असेल, नॅशनॅलिटी असेल, या कारणास्तव त्यांच्या बाबतीमध्ये काही हिंसाचार होत असेल तर मायग्रेशन जे होत आहे, जे रिफ्युजीज येत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये डील करणारे मुद्दे आहेत या कन्व्हेन्शनमध्ये. परंतु क्लायमेट रिफ्युजी महत्त्वाची संकल्पना आहे, नोट डाऊन करून ठेवा. क्लायमेट रिफ्युजीच्या बाबतीमध्ये अशी कुठलीही तरतूद या कन्व्हेन्शनमध्ये नाही. मग तो एक कन्सर्न आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सध्या, जो ॲड्रेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सोबतच या सी लेवल राईजमुळं काय होत आहे की मरीटाईम झोन्सवरती इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे. मगाशीच हा आपण मुद्दा बघितला की टेरिटोरियल सी काय असतं, कॉन्टिजियस झोन काय असतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन काय असतो, कॉन्टिनेंटल शेल्फ काय असतं, याच्यावरती देखील या सी लेवल राईजचा इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटमध्ये याला रिलेट करू शकतो आपण. क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने जर आपल्याला विचारलं की क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट काय आहेत किंवा नवीन समस्या कोणत्या समोर येत आहेत, तर आपण असे मुद्दे काही तिथं नमूद करू शकतो. ठीक आहे. मायग्रेशनचा मुद्दा असेल, स्मॉल आयलंडला थ्रेट असेल, या गोष्टी असतील त्या आपण तिथं नमूद करू शकतो. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे, लास्ट मुद्दा आहे, केरळमध्ये एक नवीन प्लांट सुरू झालेला आहे, ऑपरेशनल झालेला आहे. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. कसा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी तो, कारण त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की बायोडिग्रेडेबल जे वेस्ट आहे, म्हणजे जो कचरा आहे जो डिग्रेडेबल आहे, तर त्याच्यापासून बायोगॅस तयार करणारा प्लांट सुरू झालेला आहे. याला एक्झाम्पल म्हणून, याला वे फॉरवर्ड म्हणून, याला सोल्युशन म्हणून नोट डाऊन करून ठेवायचं आहे की आपण वेस्ट म्हणजे कचऱ्याची जी समस्या वाढत चाललेली आहे त्याला कसं टॅकल करू शकतो, त्याच्यामध्ये सोल्युशन म्हणून या गोष्टीला आपण नमूद करू शकतो की बायोडिग्रेडेबल वेस्टपासून बायोगॅस कन्वर्ट करणारे प्लांट आपण उभारू शकतो, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही जी समस्या आपल्यासमोर आहे त्याच्यावरती सोल्युशन तर मिळतेच, सोबतच त्याच्यातून मग आपल्याला एक नवीन एनर्जी, एक रिन्युएबल एनर्जी सोर्स पण मिळतो आहे. या पद्धतीने सोल्युशन्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आले पाहिजे डेली न्यूजमधून. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतो आहे. थँक्यू सो मच.